साठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी क्रांती महामोर्चा काढलाय। रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आग्रा महामार्गावरती आंदोलन केलं जात आहे। 3000 रुपये दरानं शासकीय कांद्याची खरेदी करण्याची मागणी आहे। शेतकरी बैलगाडी घेऊन आंदोलनामध्ये सहभागी झालेत। आमचे प्रतिनिधी चंदन पुजारीकारी आपल्या सोबत आहेत। चंदन, हा जो काही मोर्चा क्रांती महामोर्चा निघालाय त्याबद्दल काय माहिती? श्वेता, आपण बघतोय की चांदवडमध्ये हा महामोर्चा पुढच्या काही वेळात या ठिकाणी सुरू होतोय। दरम्यान हे सगळे आंदोलनकर्ते आहेत ज्यांनी आपल्या गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून या ठिकाणी आंदोलनात सहभाग नोंदवलेला आहे। बैलगाड्या आहेत, बैलगाड्यांवर सुद्धा कांद्याच्या माळा ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत। शेतकऱ्यांना 3000 रुपये कांद्याला हमीभाव मिळावा, ज्या शेतकऱ्यांची खरेदी झालेली आहे त्यांना 1500 रुपये अनुदान मिळावं, यासह अन्य मागण्यांसाठी आज रोहित पवार असतील, हर्षवर्धन सपकाळ असतील किंवा महाविकास आघाडीचे सगळे नेते अंबादास दानवे असतील, हे सगळे या ठिकाणी मोर्चात सहभागी होत आहेत। आणि आपण बघतोय की आक्रमक पद्धतीने हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी होणार आहे। हे आंदोलन शेतकऱ्यांचं आहे, आम्ही फक्त सहभाग नोंदवणार आहे असं रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे। आणि आपण माझ्या मागे हे दृश्य बघा, या ठिकाणी बैलगाड्यांवर महाविकास आघाडीचे झेंडे जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत, गळ्यामध्ये मफलर आहेत आणि त्यासोबतच या ठिकाणी जे शेतकरी जे आंदोलक या ठिकाणी आहेत त्यांनी आपल्या गळ्यांमध्ये कांद्याचा माळा देखील घातलेला आहे। अत्यंत तीव्र अशा प्रतिक्रिया आहेत शेतकऱ्यांची। काय मागणी तुमची? आत्महत्या करतील शेतकरी असा सरकारने निर्णय घेतलेला आहे। रद्दीपेक्षा कमी भाव कांद्याला आहे। आम्ही या सरकारचा निषेध करतो। काय सांगाल, एकूणच काय परिस्थिती आहे सगळी? साधारण 8 ते 10 वर्षांपासून आपण बघतोय कांद्याला टाकलेला जो खर्च आहे किमान तो खर्च सुद्धा शेतकऱ्यांना वापस मिळत नाही। शेतकरी अत्यंत मेटाकुटीला आलेला आहे। या शासनाचे जे सर्व निर्णय हे शेतकरी विरोधात आहेत। शासनाचे निर्णय शेतकरी विरोधात आहेत अशी एक भावना जी आहे ती शेतकऱ्यांमध्ये मागे इथे आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येनं शेतकरी जे आहेत। आणि हा मोर्चा निघाल्यानंतर देखील तुमच्याकडे येऊ अपडेट घेण्यासाठी। ते जसं बोलतात तसं अजिबात करत नाही। त्यांची आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांची घोषणा होऊन इतके दिवस झाले, मात्र अद्यापर्यंत कांदा खरेदी नाही। त्यांना कांदा शासकीयची खरेदी करायची आहे, ती शेतकऱ्यांसाठी नाही व्यापाऱ्यांसाठी करिताचा हा विलंब आहे। सरकारला धारेवर धरण्याच्या अनुषंगानं लोकशाही पद्धतीमध्ये आम्ही आज हा मोर्चा काढत आहोत। आज शेतकरी हवाल दिलाय आणि सरकार जे आहे बहिरं, आंधळ आणि मुकं झालेलं आहे, त्यांच्या या कुंभकर्णी झोपेतून उठवण्याचा आजच्या मोर्चातून आमचा